नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सभापतीच्या मनातील वाडीचा विकास या सदराखाली आम्ही मुलाखती घेण्याचे ठरवलेले आहे आणि आज वाडी नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती विजय मेंढे माझ्यासोबत आहे आणि नेमकं पाणी पुरवठा संदर्भातच मी चर्चा करणार आहोत. भाऊ नमस्कार. जय शिवराय, जय भीम सर्वांना माझं. तुमचं अभिनंदन WH न्यूजच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला. शहरातील पाणी पुरवठ्याच्या संदर्भात काय तुम्ही नवीन योजना आखल्या आहे आणि काय तुमच्या मनात आहे त्या संदर्भात थोडं सांगा. नवीन योजना म्हटलं तर आता सध्या आपण लोकांचे गरजा जे लक्षात महत्वपूर्ण गरजा ते लक्षात घेऊन आपण तिथं काम करत आहोत. बिलकुल बिलकुल. तर मागच्या काळात आपण खनिज कर्मातून माननीय आमदार समीरजी मेघे यांच्या प्रयत्नांनी आपण 2 कोटी रुपये वेणाच्या मशिनरी सुधारित करिता वेणाला दिलेल्या आहे. कारण वाडी क्षेत्राचा हा विकास जर आम्हाला करायचा असेल, वाडीमध्ये जर आम्हाला काम करायचं असेल तर त्यामध्ये महत्व असते नेतृत्व कसं आहे. विकास करायचा असेल तर नेतृत्व मजबूतच पाहिजे. नेतृत्व हा महत्वाचा असतो. आज विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरजी मेघे हे कार्यक्षम नेते आहेत. बिलकुल. त्याचप्रमाणे वाडी नगर परिषद मध्ये जे आज आम्ही सत्ताधारी पदावर बसलो त्यांचे जे नेतृत्व करत आहे माननीय नरेश भाऊ चरडे अध्यक्ष, यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा आम्ही पाणी पुरवठ्याचं काम करायला निघालो तर आम्हाला एक चांगलं यश प्राप्त झालं. कारण नरेश भाऊ, समीर भाऊ आणि पाणी पुरवठा सभापती असल्यामुळे मला माझा विभागाची जी जबाबदारी आहे, बिलकुल जे लोकांचे गरजा आहे ते मला महत्वपूर्ण जबाबदारी आहे पाण्याची. हे लोकांपर्यंत शुद्ध पाणी पोहोचला पाहिजे त्याकरिता आपण प्रयत्नशील आहोत. मागच्या काळात वेणातून गडूर पाणी, बिलकुल. हा, तो त्या प्रश्नाकडे मी येतच होतो. मागच्या वेळेस दूषित पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे, पण सध्या आताची काय स्थिती आहे? नाही, आता सध्या तरी पाणी लोकांना चांगलं मिळत आहे, त्यामध्ये काही दुमत नाही आहे. मध्यान्ह काळामध्ये थोडंसं पाणी गडूळ येणं चालू होतं. मी त्यासाठी सांगितलं की मध्यान्ह काळी जेव्हा लोकांना गडूळ पाणी मिळत होता, ऍक्च्युअल असं आहे की वेणा जे हे आहे 1968 मध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीसाठी बनलेली योजना होती आणि तिथली जे लोकसंख्या होती कमी होती आणि जलवाहिन्या जे खूप जुन्या होत्या, त्यामुळे लिकेज ते प्लांट बहुत पुराणा झालेला असून, जुना झालेला असून आणि आजची वाडीची लोकसंख्या बघता तेवढा पाणी पुरवठा करून प्लांट लोकांना देण्यापर्यंत पाणी थोडंसं गडूळ येत आहे आणि मशिनरी हे पुराणी झाले. त्या पाणी पुरवठ्याची ही जी योजना जी आहे, आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच आपल्याला पाणी देत आहे. वाडीचा काय याच्यामध्ये नगर परिषदचा काय वाटा आहे तुमचा? किती टक्के तुम्ही लोकांना पाणी देतात तुमच्या मार्फत? आमच्या तर्फे नगर परिषद वाडीतर्फे करून आमच्याकडे 16 विहिरी आहे. अच्छा, 16 विहिरी आहे आणि 15-16 बोरवेलच्या माध्यमातून आम्ही लोकांना पाणी पुरवठा करीत आहे. आणि वाडीच्या नागरिकांना जरी मौजाप्राव म्हणून पाणी मिळत असेल पण त्यांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी हे आमची जबाबदारी. बिलकुल बिलकुल. आणि ते तुमचं लक्ष असलं पाहिजे लोकांना स्वच्छ पाणी मिळते की नाही. लोकांनी जे आम्हाला निवडून दिलं एक कामासाठी, त्या कामामध्ये आमच्या लोकांप्रती चांगले पाणी लोकांना मिळायला पाहिजे, हे आमच्या सर्वात महत्वाचा उद्देश आहे. त्यासाठी सांगितलं की मेघे साहेबांच्या प्रयत्नाने नरेश भाऊ आम्ही हे सर्व जे केलेले प्रयत्न त्या म्हणून आम्हाला 2 कोटी रुपये हे खनिज मधून मशिनरीसाठी आणि दुसरी तुम्हाला जलशुद्धीकरणासाठी, जलशुद्धी आणि मशिनरी जे जुनी झाली आहे ते चेंज करण्यासाठी. दुसरा विषय असे आनंदाची बाब अशी आहे की आपण ना आता 1,40,00,000 रुपये हे अण्णाभाऊ साठे दलित वस्ती माध्यमातून वाडीतील जे आपले दलित वस्ती आहे, दलित वस्ती म्हणावं, कॉमन लोकांना देतात, त्याच्यामध्ये दलित वस्तीमध्ये राहणारा जसं आंबेडकर वाडी झाला, बिलकुल आपली टेकडी वाडी आहे, रघुपती नगर, हा जे दुर्लभ विभाग आहे जिथं प्रत्येक लोकांना पाणी मिळणं गरजेचं आहे, त्या प्रत्येक लोकांपर्यंत पिण्याच्या पाण्याची सोय झाली पाहिजे, स्वच्छ पाणी, तेही स्वच्छ पाणी मिळण्याची सोय ते झाली पाहिजे. त्याकरिता आपण अण्णाभाऊसाठी इथून 1,40,00,000 रुपयाचा निधी आणून लोकांना, आता कसं आहे वाडीमध्ये काही गरीब लोकही आहेत. बिलकुल. आज वेणाचं कनेक्शन घ्यायला गेलो म्हणलं की 7-8 हजार रुपये एका कनेक्शनला खर्च आहे. बिलकुल. लोक देऊ शकत नाही. ते गोष्ट आम्ही लक्षात ठेवून अण्णाभाऊ साठे हे योजनेतून आम्ही 1,40,00,000 रुपये हे निधी आणलं. ते निधी आणण्यासाठी माननीय अध्यक्ष नरेश भाऊ चरडे आणि माननीय आमदार समीरजी मेघे यांच्या अथक प्रयत्नानं आम्ही ह्या कामाला पाठपुरावा करू शकतो. मग लोकांना काही याच्यामध्ये लाभ मिळणार आहे का या योजनेतून? कनेक्शन वगैरे घ्यायच्या देणार वगैरे? आम्ही हे कनेक्शन लोकांना फ्री करून देत आहोत.
फ्री करून त्यांना आम्ही हे कनेक्शन नळ त्यांना कनेक्शन बसवून देत आहे. समोर मजप्र त्याला पाणी पुरवठा करेल. पण बिल तर पाण्याचं भरावंच लागेल मग नंतर. पाण्याचं बिल मजिप्राला द्यावं लागेल. शेवटी पाण्याचं बिल तुम्हाला भरावंच आहे. कारण तुम्ही नगर परिषदला म्हणा का मजप्राला हे तुम्हाला पाण्याचं बिल भरणं हा भाग आहे आणि पाणी शुद्ध देणं हे आमचं कर्तव्य आहे. बिलकुल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडे आता आपले अमृत 2 म्हणून योजना अमृत राबवली 2. गेली आहे. त्यामध्ये आपण आता मंत्रालयामध्ये ही प्रस्ताव पाठविलेला आहे. बहुतेक लवकरात लवकर ते सँक्शन होईल आणि ते अगर प्रस्ताव 98 कोटीचा आहे. 98 कोटीचा प्रस्ताव 98 कोटीचा पुरा वाडी परिसर, दौलामेटी आहे, डिफेन्स आहे, हे सर्व परिसरासाठी चांगलं शुद्ध पाणी हे लोकांना मिळालं पाहिजे. त्याकरिता हे योजना आपण सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे, मंत्रालयामध्ये दिलेली आहे अमृत 2 म्हणून. आज काळी उद्या काळी ते योजना येईल आणि मला अपेक्षित आहे की वाडीतल्या लोकांना याच्याहून शुद्ध पाणी पूर्ण मिळणार. आणि याच्यामध्ये दोमत एक असं थोडंसं मला वाटलं की आज आम्ही मजप्राकडून जे पाणी मिळत आहे त्यामध्ये पाणीच्या बिलाचं युनिट थोडं जास्त आहे. अच्छा. हा. पाणीचे जसं आज नगर परिषदच्या माध्यमातून जे आम्ही पाणीचं बिल देतो तो थोडंसं कमी असते, पण मजप्राचं जे बिल आहे थोडं जास्त असल्यामुळे. बिलकुल बरोबर आहे. लोकांना त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे सवलत मिळायला पाहिजे. जर अमृत 2 योजना आली तर भविष्यात आम्ही ते योजना वाडी नगर परिषदच्या अंतर्गत घेऊन लोकांना शुद्ध पाणी आणि उचित दरामध्ये ते पाणी देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आता बघू शकतो आपण की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच हे पाणी पुरवठ्याची योजना अनेक वर्षापासून तेच करत आहे. असं काही प्लॅनिंग आहे का की ही जी पाणी पुरवठ्याची योजना जी आहे हे आम्ही स्वतः नगर परिषद कडून चालवू म्हणून अशी काही योजना आहेत तुमच्या मनात? तुम्हाला ते सांगितलं का अमृत 2 योजना जेव्हा येईल, जे शासनामार्फत जे आम्ही मागणी केलेली अमृत 2 साठी, ते योजना आल्यानंतर ते नवीन प्लांट बसेल. नवीन प्लांट बसल्यावरती आम्ही ते पूर्ण प्लांटच्या आम्ही नगर परिषदकडे त्याचे हस्तांतरण घेऊन आणि नगर परिषदद्वारे त्यांना लोकांना पाणी पुरवठा करणार. म्हणजे 100% म्हणजे पाणी पुरवठ्याची योजना जी आहे आमची शासनाला विनंती आहे. बिलकुल. आता समोर या कार्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला बहुतेक यशही येत आहे. कारण या कामामागे मान्य समीरजी मेघे, नरेश भाऊ आणि पाणी पुरवठा सभापती म्हणून मी सरकारी तुमचंच आहे, वाढतं सरकारी तुमचंच आहे. नाही कसं आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जर आम्हाला कोणतंही काम करायचं असेल, जर आज मी पाणी पुरवठा सभापती आहे पण मला काम करायसाठी समोरही तसं प्रतिसाद मिळाला पाहिजे. बरं, असं नागरिकांना जर समजा पाण्याच्या संदर्भात काही त्रास होत असेल, दूषित पाणी होत असेल, तर याच्यासाठी काही तुम्ही टोल फ्री नंबर वगैरे ठेवले आहे का की लोकांनी आपल्या स्वतः घरूनच जर फोन केला तर त्याच्या समस्या सोडतील, असं काही योजना आहे तुम्ही आखल्या? नाही, सध्या आता कसं आहे, मजप्रकडे हे अधिकतर पाणी देण्याचा भाग मजप्रकडे आहे. प्रत्येक माणूस हा मजिप्रकडे जाऊ त्याची अपेक्षा ही नगर परिषदकडे आहे. कसं आहे, वार्डाच्या माध्यमातून म्हणा की नगर सेवकच्या माध्यमातून आम्हाला कंप्लेंट येतात. आम्ही वारंवार वेणाचे जे अधिकारी त्यांच्याशी चर्चेवर आहोत. जर पाणीचा कुठंही दूषित होत असेल तर आम्ही त्या भागामध्ये जाऊन पाहणी करू. हा, तेच म्हटलं. जनता मग आता तुम्ही पाणी पुरवठा सभापती असल्या कारणाने तुमच्यावरती जबाबदारी नागरिकांची आहेच, कारण प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी मिळणे तुमची. नागरिक तुमच्यासोबत संपर्क करेल आणि तुम्ही जीवन प्राधिकऱ्यांना सोबत संपर्क करून त्यांना स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न, असा काही तुमचा नंबर वगैरे तुम्ही करणार आहात का? सध्या तरी आम्ही पुढे चालून तरी समोर आता आम्ही हे अशी काही प्रक्रिया राबवणार आहोत की आम्ही एक टोल फ्री नंबर, ते कसं आहे, नगर परिषद वाडी आणि मजप्रा हे दोघेही मिळून आम्ही एक संयुक्त मध्ये एखादा टोल फ्री क्रमांक काढण्याचा काही प्रयत्न करू. आणि तसं काही लोकांना हे सुविधा मिळणार. जे तुम्ही आज प्रश्न विचारला की लोकांना जर कंप्लेंट करायची असेल तर कुठं करायची, त्यासाठी हेही महत्वाचा मुद्दा आहे का आम्ही दोघे मजप्रा आणि नगर परिषद वाडी हे दोघांच्या संगमातनी एक टोल फ्री नंबर जाहीर करण्याचाही विचार करू, जेणेकरून लोकांना कधी त्रास झाला तर त्या टोल फ्री नंबरवर ते कॉल करून ते अशुद्ध पाणी देण्याची. आणखी याच्या व्यतिरिक्त काही तुमच्या डोक्यामध्ये कल्पना आहे की आमच्या म्हणजे वाडी शहरांसाठी चांगल्याच चांगल्या प्रकारे आणखी काही करता येईल पाण्याच्या संदर्भात? वाडी क्षेत्रामध्ये आता तुम्ही सभापती आहात म्हणून जबाबदारी तुमच्यावर आहे. मी तुम्हाला सांगितलं, इलेक्शन होऊन जेमतेम 7 ते 8 महिने झाले आणि पाणी पुरवठा डिपार्टमेंट मध्ये आज आम्ही जे एवढी मोठी उपलब्धी केली, आज नरेश भाऊ असो आणि आम्ही मिळून जे उपलब्धी केली, आज 2 कोटी वेणाला दिलं, 1.5 कोटी लोकांच्या योजनेसाठी जे कनेक्शन आम्ही देत आहोत. आणि याचा नंतर आपल्याला पाणी पुरवठ्यासाठी लोकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी जी अमृत 2 ची योजना आहे त्याच्यावरही कार्यान्वित आहे.
आणि माझ्या लोकांना असं एक आव्हान आहे की पुढच्या वर्षी पाणीच्या तुटवता होण्याची शक्यता आहे. हा बिलकुल, तो महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला करणार होता. म्हणजे सध्याची स्थिती पाण्याची काय आहे? सध्याची स्थिती जसं शासनाकडून जे कळवण्यात येत आहे की या वर्षी पाणी कमी आहे ना, आपणही सर्व बघत आहोत की या वर्षी पाणीचा तुटवता आपल्याला होत आहे. वेणामध्ये किती पर्सेंटेज पाणी सध्या? आता सध्या तरी वेणामध्ये 62% पाणी झालेलं आहे. आता आपल्याकडे अजून 1-1.5 महिना आहे. शक्यतो वाढला तर आपल्यासाठी आनंदाची बाब असेल. पाऊस जर आला पण भविष्यात असं थोडंसं बघून आपल्याला वाटतं की पाणीची तुटवता असेल. माझ्या जनतेला असं आव्हान आहे की त्यांनी जसं आज वॉटर हार्वेस्टिंग झालं, पाणी कसं आपण हार्वेस्टिंग करू शकतो, वाचवू शकतो, याच्याकडे प्रयत्न केला पाहिजे. आणि पाण्याचा वापर योग्यरित्या करून समोर आम्हाला जे त्रास नाही होईल याकरिता आपण पाण्याचा योग्यरित्या वापर केला. पाणी वाया जाऊ देऊ नका. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे दर्शकांनो. तर जर तुम्ही पाण्याचा वापर करत असाल तर नक्की जपून पाण्याचा वापर करा, कारण 62% पाण्याचा साठा सध्या आपल्या वेणामध्ये आहे. आणि पाऊस जर झाला तर फारच चांगली गोष्ट आहे, पण जर पाऊस जर झाला नाही तर आपल्याला पाण्याचा वापर जो आहे निश्चितपणे काटकसरीनं करावा लागेल. भाऊ, आणखी एक शेवटचा प्रश्न घेतोय. ही जे जलवाहिनीसाठी म्हणजे जाळं टाकण्यात आलेलं आहे, बरेचशा ठिकाणी रोड मधून जे आहे त्याचं खोदकाम केलेलं आहे, पण अजूनपर्यंत त्या रोडची जी आहे जशी पाहिजे तशी दुरुस्ती केली नाही. या संदर्भात काही तुम्ही डिपार्टमेंटला काही कळवलं आहे का? रस्ते जे आमचे जैसे ते करून द्या. नाही, त्या गोष्टीवर आम्ही प्रगती पथवर आहोत. आणि आमचं पहिले पुरं पाहणी चालू आहे की कुठं कुठं भागामध्ये यांनी जी नाली खोदून ठेवलेली आहे तिथं. कारण कसं आहे, आता सध्या तरी STP ही काम आपल्या वाडीमध्ये सुरू आहे, लोकांना STP कनेक्शन देण्याकरिता. तर एक वेळा हा सविस्तर पुरं लाईन जुळल्यावर आम्ही त्याला परिपूर्ण त्या रोडाला चांगला करू. बिलकुल बिलकुल. आता हे कसं बांधकामकडे विषय येतो हा, पण डिपार्टमेंट तुमचं आहे. नाही तर ते पाणी तुम्ही तुमच्यासाठी लाईन खोदलेली आहे. नाही, बरोबर आहे. तर तुमचे सुद्धा त्याच्यात म्हणजे योगदान असायला पाहिजे का बाबा? आमच्या पाईप नगर परिषदच्या माध्यमातून आम्ही सर्व, तो बांधकामचा विषय आहे, तर बांधकाम सभापतींना सुद्धा मी तो प्रश्न करणार विषय आहे. पण नगर परिषदच्या माध्यमातून आम्ही सर्व एकच ग्रुपमध्ये काम करणार. बिलकुल. आमच्या सर्वांचं एकच ध्येय आहे की वाडी क्षेत्रातील विकास झाला पाहिजे, वाडीतील नागरिकांना त्रास कमी झाला पाहिजे आणि आपण वाडीला सुंदर स्वच्छ कसं बनवलं पाहिजे हे सर्वात मोठा आमचा एम आहे. बिलकुल. आता भविष्यात जे पाणीचा तुटवता होणार आहे तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये थोडीशी माहिती देतो. आपल्या वाडीमध्ये काही विहिरी आहे जे आता सध्या तरी बंद अवस्थेमध्ये पडलेली आहे. तर माझा या उद्देशानं आता मी जसं पुढच्या वर्षी पाणीचा स्रोत कमी होणार असून तर त्यासाठी आतापासून आम्ही तयारी करणं चालू केलेली आहे. जे काही बंद विहिरी आहे, बोरवेल आहे, जेणेकरून जर एखादा आम्हाला पाणीचा त्रास झाला तर इमर्जन्सीमध्ये आपल्याला वापरता, इमर्जन्सीमध्ये आम्ही ते विहीर सर्व त्यांना खनन करून त्यांना स्वच्छ करून तिथं पाणीचा स्रोत कसं वाढवता येईल याच्यासाठी आम्ही आता शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत. त्याच्या आमची पुढची तयारी बिलकुल तुम्ही आतापासून करून, पुढची तयारी आम्ही करून ठेवलेली आहे. जे शासनाने सांगितलं आहे आणि जे आम्ही बघत आहोत की पुढच्या टप्प्यामध्ये पाणीचा तुटवता होऊ शकते, त्याप्रमाणे आम्ही आजपासून तयारी चालू केलेली आहे. काही विहिरी, काही काळचे असं होते की विहिऱ्या होत्या पण त्या आता बुजलेल्या आहे, खचलेल्या आहे. आम्ही त्यांना दुरुस्त करून त्यांचा गाळ काढून आणि तिथला पाणी कसं त्यामध्ये येऊ शकतो त्याकडे आम्ही सर्वात जास्त आता भर देणार आहोत. आणि पुढच्या काळामध्ये लोकांना पाण्याचा तुटवता नाही होईल असे मी त्यांना माझ्याप्रमाणे गवाही देतो. पण शक्यतो माझी विनंती लोकांना असं राहील की तुम्ही आतापासून तरी पाणीला वाचवण्याचा प्रयत्न करावं. वॉटर हार्वेस्टिंग हे प्रक्रिया राबवावी, पाण्याचा उपयोग चांगला करावा, पाणी वाहू द्या नको, रोडावर वाहू द्या नको. आपण पुढच्या काळाचा तुटवताचा भास ठेवता आज जर आपण पाणी वाचवलं तर भविष्यात आम्हाला हा त्रास होणार. नक्कीच. तर मित्रांनो, आज जर आम्ही पाणी वाचवलं तर उद्या आपण सुद्धा वाचणारच आहोत. म्हणून प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की पाण्याचा वापर हा काटकसरीने करा, पाण्याचा दुरुपयोग घेऊ नका, पाणी वाचवा. म्हणजे निश्चितच येणारा जो काळ जो आहे, म्हणजे दुष्काळ जरी पडला तरी आपल्याला पाणी मिळणार, या दृष्टिकोनातून तुम्ही पाण्याचा वापर करा. तर मित्रांनो, हे होते वाडी नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती विजयजी मेंढे. आणि त्यांनी सुद्धा विनंती केली आहे नागरिकांना की पाणी तुम्ही वाचवण्याची. तर निश्चितच, आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं का पाण्याची म्हणजे भविष्याची सुद्धा आम्ही योजना आमची आखणं चालू आहे. निश्चितच ही सुद्धा नगर परिषदेने चांगली
म्हणजे कामगिरी सुरू केलेली आहे. तर भाऊ धन्यवाद, तुम्ही वेळ काढून आमच्या स्टुडिओला आलेत आणि धन्यवाद. पाण्याच्या संदर्भात तुम्ही लोकांना जनजागृती करून सांगितले आहे. तर तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. लोकांना शुद्ध पाणी द्याल हेच आमची WH न्यूजची अपेक्षा. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.